माझं नाव मनीष पवार बाय. सो आपण ज्या वेळेला एक्सरसाइज करतो ना, तर त्यावेळेला आपल्याला भरपूर घाम येतो, ठीक आहे, आणि आपल्या शरीरातून पाणी जो आहे तो निघून जातो, ठीक आहे. आपल्या बेसिकली हायड्रेशन जे आहे ना, हायड्रेशन फार इम्पॉर्टंट असतं आपल्यासाठी. आणि पाणी जे आहे हे आपल्या बॉडीतलं एक प्रिन्सिपल कंपोनेंट्स आहे, ठीक आहे, म्हणजे महत्वाचा एक भाग आहे आपल्या शरीरातला. आणि 60 ते 70% जे आहे ना आपलं बॉडी वेट हे पाण्यापासून बनलेलं आहे. ओके. आणि पाण्याच्या थ्रू काय होतं, म्हणजे ज्याला आपल्याला घाम येतो आणि किंवा आपण युरिन वाटे जे आपला कचरा जो आहे ना हा शरीरातला बाहेर पडत असतो. ओके. सो हे काय करतं दुसरं की आपल्या जसे डोळे आहेत, नाक आहे, घसा आहे आणि घशाचे टिश्यूज आहेत, ह्यांना मॉइश्चर देतं. ओके, म्हणजे एक ओलावा निर्माण करण्याचं काम करतं. आणि आपण जे न्यूट्रिशन जे खातो, जे काय आपल्याला जेवणापासून किंवा आपल्याला शेक पासून जे न्यूट्रिशन मिळतं ते सेल्स पर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते पाणी करतं. आणि हे पाणी जे आहे शरीरातून कसं निघतं, तर आपण ब्रीथ करतो, ठीक आहे, श्वासोश्वास करतो किंवा जसं मी सांगितलं युरिनेशनच्या द्वारे. ओके. आणि एक कुठलीही ऍक्टिव्हिटीज करतो त्या वाटे आपल्या शरीरातून पाणी हे निघून जात असतं. आणि ज्या वेळेला पाण्याची कमतरता होते त्यावेळेला आपल्याला काय होतं, आपल्याला थकवा जाणवतो, कधी कधी कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, मसल्स क्रॅम्प्स येणे पण होतं, माहितीये, कधी कधी क्रॅम्प्स येतात आपल्याला. मायग्रेन्स म्हणजे डोकंदुखी हे होतं, किंवा स्किन ड्राय होणे, हे प्रॉब्लेम आपल्याला बरेच होतात. ओके. सो हे पाण्याची मात्रा, आता जसं आता तुम्ही एक्सरसाइज केल्यामुळे शरीरातलं पाणी हे निघून गेलं, बरोबर आहे. पण बरेच जण अफ्रेश पित असणार, बरोबर. आणि अफ्रेश पिऊन त्यांचं पाण्याची कमतरता वाढवत आहे. पण आपल्याला शरीराला ना इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते. ज्यावेळेला आपण एक्सरसाइज करतो ना, तर पाण्याचं जी मात्रा असते ते शरीरामध्ये समप्रमाणात राहण्यासाठी, म्हणजे सेल्स पर्यंत समप्रमाणात राहण्याची गरज असते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सो आपल्याला जसं मी सांगितलं की इलेक्ट्रॉल्स असतात ना, ते आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर मार्केटमध्ये मिळतात ते आम्ही घ्यायचं का. ओके. सो त्यामध्ये ना मॅक्झिमम शुगरची मात्रा जी आहे ना ती जास्त असते. सो आपल्या अमेझिंग कंपनीने काय केलंय की 24 हायड्रेट हा एक स्पोर्ट न्यूट्रिशन आपल्याकडे आहे, ठीक आहे. तर हे काम काय करतं, जसं मी सांगितलं की बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइट्स जे आहे ते निर्माण करतं आणि मेंटेन ठेवतं. ओके. हे आपण पाण्यामध्ये मिक्स करून आपण कधीही पिऊ शकतो. आपल्याला जी पाण्याची कमतरता असते ती कधी म्हणजे कमी होऊ शकत नाही. आणि हे ऑरेंज फ्लेवर मध्ये येतं. आणि हे तुम्हाला विटॅमिन्स पण प्रोव्हाइड करतात, जसं B1, B2, B5, B12 आणि विटॅमिन सी, राईट, असे विटॅमिन्स प्रोव्हाइड करतं. प्लस इसेन्शियल इलेक्ट्रोलाइट्स कुठले माहितीये, 5 इलेक्ट्रोलाइट्स प्रोव्हाइड करतं, जसं कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, सोडियम आहे, हे आपल्याला ते प्रोव्हाइड करतात. आता हे ज्याला प्रोव्हाइड करतं तर आपल्याला त्याचं नेमकं काय फायदा होतो ते आपण थोडस जाणून घेऊया. जसं आता मी विटॅमिन्स सांगितलंय की B1 वगैरे जे आहे ते बी कॉम्प्लेक्स पण तुम्ही त्याला बोलू शकता. ते आपल्याला मेटाबॉलिझम बूस्ट करायला किंवा डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी आणि डायजेशन सिस्टम जे आहे ते आपलं इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला फायदा होतो. ओके. दुसरं जे मी सांगितलं तुम्हाला, जे मिनरल्स बद्दल मी सांगितलं होतं ना आता, की जसं कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियम, हे काम काय करतं, तर हे बेसिकली अँटीऑक्सिडंट आहे, ठीक आहे. म्हणजे एखादा कुठलाही आपल्याला आजार झाला तर त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॅट बर्निंगचं काम करतं. ओके. सो हे तुमच्या लक्षात आलंय मी काय जे सांगतोय ते. सो हे आपल्याला ह्या एका छोट्याशा सॅशे मधून आपल्याला मिळतं. दुसरं, ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं शुगर नाहीये, प्लस आर्टिफिशियल कलर नाहीये, आणि हे तुम्ही कुठेही कधीही तुम्ही घेऊ शकता. ओके. आणि हे
5 ग्रॅम मध्ये येतं. तुम्ही 500 ml वॉटर मध्ये हे मिक्स करू शकता. दिवसातून एकदा तुम्ही हे बिंदास घेऊ शकता. ओके. शक्यतो लहान मुलांना देऊ नका, प्रेग्नेंट स्त्रियांना हे देऊ नका. आपण जे नॉर्मल जे आहोत आपण घेऊ शकतो. आणि हे घेतल्यामुळे काय होईल, तुमचं ना स्टॅमिना जो आहे ना तो वाढणार आहे. ठीक आहे. आता फरक समजून घ्या, म्हणजे तुम्ही कन्फ्युज होत असाल की अफ्रेश आणि हायड्रेट मध्ये काय फरक आहे. तर अफ्रेश जे आहे हे आपल्याला एनर्जी देत आहे. ठीक आहे. हायड्रेट जे आहे ते काय करतं, आपल्याला आपल्या शरीरातलं पाणी जे आहे ते मेंटेन ठेवतं आणि स्टॅमिना वाढवतं आपलं. म्हणजे आता तुम्ही एक्सरसाइज करताना थोडं दमत असाल ना, तर ते लगेच दमणार नाही. तुम्ही जर तुम्ही हायड्रेट घेतलं तर थोडा वेळ लागेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे काय होईल, तुमचा स्टॅमिना जो आहे तो वाढेल एक्सरसाइजचा. सो तुम्ही हे एकदा ऍटलिस्ट एकदा ट्राय करून बघा. फार अमेझिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल. प्लस हे आपल्याकडे एक शेपअप ड्रिंक म्हणून येतं. जर तुम्हाला इंच लॉस करायचं असेल ना, तर शेपअप ड्रिंक मध्ये सुद्धा हे ऍड करण्यात येतं. शेपअप ड्रिंक मध्ये आपण हायड्रेट आणि आपला ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स आणि अफ्रेश आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट असं मिक्स करून आपण एक ड्रिंक बनवतो. तर त्यात सुद्धा हे यूज होतं आणि फार अमेझिंग रिझल्ट येतो. सो तुम्ही सुद्धा हे यूज करू शकता. मी माझ्या बऱ्याचशा कस्टमर्सला हे सजेस्ट करतो. इनफॅक्ट एक फीडबॅक असा आला होता की स्विमिंग करायचं माझं एक कस्टमर, आणि स्विमिंग करताना हे हायड्रेट ऍड करून ज्याला त्याने स्विमिंग केलं, तर त्याने स्वतःहून सांगितलं की माझा स्टॅमिना जो आहे तो वाढला. ठीक आहे. नॉर्मली स्विमिंगच्या वेळेला माहिती आहे ना, थोडं दम जास्त लागतो. सो तो एक फायदा आहे. मला स्वतःला पण, मी ज्या ज्या वेळेला एक्सरसाइज करताना हे मी यूज केलंय ना, तो मला पण जाणवलं की माझा स्टॅमिना जो आहे हा वाढलेला आहे. सो इतकं अमेझिंग आहे की तुम्ही सुद्धा हे ऍड करू शकता तुमच्या डेली डाएट मध्ये. ओके. आणि जिमच्या एक्सरसाइजच्या आधी तुम्ही बॉटलमध्ये भरून हे सिप बाय सिप तुम्ही पिऊ शकता. सो एवढंच होतं आजचं हायड्रेट बद्दल. 24 हायड्रेट ह्या प्रोडक्टचं नाव आहे. आणि आय होप तुम्हाला हे आवडली असेल इन्फॉर्मेशन. याबद्दल काही क्वेश्चन असेल ना, तुम्ही नक्की मला विचारू शकता. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.